भावाचं नाव काढलं तर महिला मंडळाला फार कौतुक वाटतं पहा. आणि सगळ्यात जास्त प्रेम माता माऊलीचं असेल कोणावर तर ते भावावर प्रेम असतं. एकदा का सण आला, महिला म्हणतात बंधू येईल माहेरी नायाला, गौरी गणपतीच्या सणाला. रक्षाबंधनला सुद्धा निघाला. ज्या वेळेला तुम्ही गावाकडे जाता माहेरासाठी, माहेराला जर गेल्या ना, माहेरावरून येताना तिकडे जर भावाची जास्तच गरिबी असेल, वडिलांची जास्त गरिबी असेल, भावाला सांगते मला बस स्टँड वरती सोड. बस स्टँड वरती उतरते आणि तिथून एका कपड्याच्या दुकानात जाणार. भाऊ म्हणतो ताई अगं तू आलीस माझ्याकडे भेटायला, पण माझी ऐपत नाही, तुला नाही या वर्षी साडी घेऊ शकत मी. दुसऱ्या वेळेला आली ना तोपर्यंत पैसे जमा करून ठेवतो, मग साडी घेतो. बहीण सांगते मला बस स्टँड वरती उतर म्हणे, मी जाते. तिथं जवळ कपड्याचं दुकान पाहते, साडीच्या दुकानात जाते. मालकाच्या खिशातले पैसे हाणलेले असतात, तिकडे 4000ची 3000ची साडी घेणार. आणि साडी घेऊन माहेराला आली सासरला. सासरला आल्यावर मालकाला म्हणते पहा माझ्या भावाने किती भारी साडी घेतली 4000ची. मालकाला कुठं माहिती आपल्याच खिशातले पैसे आहेत म्हणून. पण भावाचं कौतुक, भावाला थोडे जरी मालक रागाने बोलले तरी बाई ऐकून घेऊ शकत नाही. जगात निस्वार्थ मनानं निरागस प्रेम जर कोणतं असेल तर ते भाऊ बहिणीच आहे पहा. हे नातं जगाच्या मालकानंच एवढं भारी बनवलंय. एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांचं नातं. बरं महिला मंडळाला सुद्धा भाऊबीज जवळ आली तर काय अपेक्षा असते? तुम्हाला वाटतं का माझ्या भावानं 1-2 तोळे सोनं आणलं पाहिजे? मला वाटतं का असं? आमचा भाऊ फक्त भाऊबीजेला आला पाहिजे आणि एखादी साडी फक्त 400-500 रुपयाची. आयुष्यभर 500 आणि 1000 रुपये कुठे जाता आपला पत्ता लागत नाही. फक्त 500 रुपयाची साडी. पण ही नाती सध्याच्या काळात नाही टिकून राहिले. आता भाऊ कशाचा आणि भाऊ बहीण कशाची? आई वडील जर निघून गेले तर भाऊ बहिणीला एकमेकाला, बहीण जर श्रीमंत घरची असेल, भाऊ गरीब का असेना, 10-15 एकर शेती असेल तर बहीण भावाला हिस्सा मागती. 2-2 एकर 4-4 एकर जमिनीसाठी कोर्टात हिस्सा मागायला केस टाकणाऱ्या बहिणी पाहिल्यात सध्याच्या काळात. स्वतःच्या नशिबानं जेवढं भेटतं त्याच्यावरती माणसानं सुखी समाधानी आनंदी राहिलं पाहिजे पहा. नाते टिकून राहतील. पहिल्या काळात भावा बहिणीचं प्रेम राहायचं, टिकून राहायचं नातं. टिकून राहायचं कशामुळं? एकमेकांच्या वरती प्रेम होतं. नाही साडी घेतली तरी बहीण कधी रागवत नव्हती, नाही भावानं कधी काही केलं तरी बहीण रागवत नव्हती. बहीण जरी तिचा आदर सन्मान नाही केला तरी भाऊ रागत नव्हता. एकमेकांची किंमत होती. आता माणसाचे नाते धाग्यासारखे आहे, जपले तर टिकतात आणि ताणले तर तुटल्याशिवाय राहत नाही. भाऊबीजेचा सण आला तर एखादी साडी घेऊन भावानं गेलंच पाहिजे बहिणीकडं. गावाकडे एखादं लग्न कार्य काही असेल, बहिणीचा अधिकार आहे, बहिणीचं काम आहे, बहिणीने एखादा फोन भावाला केलाच पाहिजे. भावाला सुद्धा रक्षाबंधन बोलवलं पाहिजे. आता एकमेकांच्या वरती प्रेम नाही राहिलेलं. नाते सुद्धा माणसाला कळना, नाते सुद्धा कळना. विचार जर आपण केला ना, एकमेकांच्या वरती एवढं प्रेम करतात भाऊ बहीण. पण कधी कधी पहा, भाऊबीजेचा सण आला म्हणून श्रीमंत घरचा भाऊ बहीण गरीब घरची आहे, तिच्या गरिबीची लाज वाटते त्याला म्हणून बहिणीला बोलवत नाही. गावातले लोक नाव ठेवतील, गावातले लोक बोलतील, कशाला बोलायचं तिला? कधीतरी तुम्ही प्रसंग ऐकलेला असेल पहा, खरी घडलेली घटना आहे. ज्या वेळेला 2-4 वर्ष 5 वर्ष लग्नाला झालेत, दरवर्षी भाऊबीज सण आली, भाऊबीज आली, रक्षाबंधनचा सण आला तर बहीण भावाची वाट पाहायची. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वाट पाहायची. पण भाऊ काही कुठून दिसत नाही. काही कालांतराच्या नंतर शेजारणीला वाटलं आपला भाऊ आलाय ना, स्वतःच्या भावाला सांगते जा रे, शेजारची आपली माझी मैत्रीण आहे ना, तिच्या भावाची ती वाट पाहते. 5-6 वर्ष झालं लग्नाला, पण अजून काही तिचा भाऊ तिच्याकडे आला नाही. काही लोक सांगतात आम्हाला ताई 10 वर्ष झालं पठ्ठ्यानं अजून बहिणीचा उंबरठा नाही ओलांडला. बहिणीचा उंबरठा ओलांडला नाही. तुम्ही आज सांगता उंबरठा ओलांडून जाल तुम्ही, पण त्या दिवशी तुमची बहीण या जगात नसेल. त्या दिवशी बहिणी तुम्ही किती हंबरडा फोडून रडले आणि माहेरीची साडी घेऊन जर गेलात ना, शेवटच्या वेळेला अग्नी दाग देताना ती माहेरीची साडी कामाला येणार आहे तुमची. त्यावेळेला किती हंबरडा फोडून रडाल तरी तुमची बहीण तुमचं रडणं ऐकायला नसणार आहे. काही बहिणी सांगतात 5 वर्ष झालं ताई भावाचा उंबरठा नाही ओलांडला, अजून गरजच नाही पडली मला. जाल तुम्ही, पण कधी जाल? ज्या दिवशी तुमचा भाऊ या जगात राहिला नसेल. कोणीतरी फोन करून सांगावं तुम्हाला ताई
तुमचा भाऊ निघून गेलाय, तुम्हाला यावं लागतंय. अहो किती बांधून ठेवलं तुम्हाला, किती दोरीनं, तरी नाही थांबणार तुम्ही. पण किती धावत पडत गेलात ना, त्या दिवशी तुमचा भाऊ तुमचं रडणं ऐकायला नसणार आहे. त्या दिवशी तुमच्याकडून राखी बांधून घेण्यासाठी तुमचा भाऊ या जगात नसणार आहे. बोलत नसाल भावाला कधीतरी कदाचित फोन लावा आणि एखाद्या वेळेला म्हणा, दादा अरे मला भेटण्यासाठी ये गावाकडं. भरपूर वर्ष झाले रे, लहानपणी एका ताटात जेवलोय. बहीण एवढं प्रेम करते, वडिलांनी जर चॉकलेट दिली ना, 2-4 बहीण भावंड असतील, एकुलता एक भाऊ असेल, 2-3 बहिणी आहेत, सगळ्याला एक चॉकलेट दिलाय. स्वतःची बहीण 2 तुकडे करते, अर्ध चॉकलेट स्वतः खाते आणि अर्ध भावाला देते. पण जो जास्त वाटा असेल ना चॉकलेटचा, ती स्वतःला कधीच नाही खाता आला. निस्वार्थ प्रेम करते एकमेकांच्या वरती. भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी बहिणीच्या हातनं भावानं नैवेद्य प्रसाद खाण्याला फार महत्व सांगितलेलं आहे.